पितृदोष म्हणजे काय? भरपूर उपाय करून सुद्धा काही काही वेळेला माझ्यासमोर अशाही गोष्टी येतात की नारायण नागबली करून आलेले आहे, त्रिपिंडी श्राद्ध केलेलं आहे, तरी सुद्धा पितृदोष जैसे थे दिसतो. बघा, पितृदोष का लागतो? मुळामध्ये जर का घरामध्ये कुणी सर्प मारला असेल, म्हणजे साप मारला असेल, तर त्याला ब्राह्मण म्हणलं जातं. ब्रह्महत्येचा दोष लागतो. झोपेमध्ये अचानक कुणाचा तरी मृत्यू होतो. आता तुम्ही जर का नारायण नागबली अनेक वर्षापूर्वी केलाय आणि त्याच्यानंतर पाठीमागे जर कोणी गेले असतील, असे ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होणं, अचानक मरणं, हे जे मृत्यूचे प्रकार आहेत, त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो. आणि हा पितृदोष कोणत्याही गोष्टीतून आपल्याला वरती येऊच देत नाही. मग या पितृदोषावरती आपण घरगुती सुद्धा एखादा उपाय करू शकतो. नेहमीच आपण नारायण नागबली केला पाहिजे असंही नाही, कारण की ती खर्चिक बाब आहे. प्रत्येकाला जमेलच असं नाही. काही काही वेळेला लोकांची करायची तयारी नसते. मग घरगुती सुद्धा आपण याच्यावरती उपाय करू शकतो. याच्यासाठी पितृतर्पण हा पूर्ण 15 दिवसांचा विधी आहे आणि हा विधी माझ्याकडनं मी सगळ्यांना तो फ्रीमध्ये देते. त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्रामचं माझं जे पेज आहे किंवा टेलिग्रामचं जे चॅनल आहे ते तुम्हाला जॉईन करून ठेवावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला पितृदोषाचं तर्पण विधी जो घरी करायचा आहे तो तुम्हाला तिथे व्यवस्थित शिकवला जाईल. 15 दिवस तुम्ही हे करा. किंवा काही काही लोक रोज सुद्धा हा विधी जरी केला, छोटासा आहे 10 मिनिटाचा, पण त्याने सुद्धा तुमच्या पितृदोषामध्ये खूप सारे तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम बघायला मिळतील. पिढ्यानपिढ्यांचे पितृदोष असतात, ते निघणं गरजेचं आहे. नाहीतर तो परत पुढच्या पिढीला, परत त्याच्या पुढच्या पिढीला चालूच राहतं. आणि पितरांची जर अवकृपा झाली तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये यश येत नाही. त्यामुळे पितृ सदैव आपले तृप्त पाहिजे. कोणतीही पूजा असू दे, मंगल कार्य असू दे, सगळ्यात पहिले पितरांची पूजा करतात. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये होते आणि ती करणं गरजेचं आहे. म्हणून पितृतृप्त असणं गरजेचं आहे. आज आपण त्यांच्या घराण्याचं नाव लावतो, त्यांचे वंशज म्हणून पुढे कार्य करतो. मग त्यांना तृप्त करून जर पुढे चाललात तर तुम्हाला नक्कीच ते घराणं, ते पूर्वजच तुम्हाला सहकार्य करतात. आणि मग येणाऱ्या अडचणी तुमच्यापर्यंत कित्येक अडचणी पोचत सुद्धा नाहीत. असा पितृचा दोष काढल्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर मग हा पितृदोष काढण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून ठेवा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं हे मिळणार आहे, माहिती मिळणार आहे. जय भवानी, जय जगदंबा.